आमच्या महत्त्वाच्या बातमीकडे जातोय। यंदाची दहीहंडीची सुट्टी ही रद्द झालेली आहे। दहीहंडीऐवजी आता रक्षाबंधनला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सामान्य प्रशासन विभागाचा हा नवीन आदेश जारी करण्यात आलेला आहे। गोपाळकाला म्हणजे दहीहंडीऐवजी रक्षाबंधनाची सुट्टी, स्थानिक सुट्टी ही जाहीर करण्यात आली आहे। रक्षाबंधनाबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा हा आदेश आहे। यापूर्वी जाहीर केलेली 5 सप्टेंबर 2024 ची सुट्टी रद्द करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडनं। वैदेही, दहीहंडीची सुट्टी रद्द करून आता रक्षाबंधनची सुट्टी मिळणार आहे, काय नेमका हा आदेश आहे? नक्कीच आपण बघतोय की आता आपण बघतो की गोपाळकाला दहीहंडी ऐवजी आता रक्षाबंधनला स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तसंच शासन आदेश जो आहे तो देखील जारी करण्यात आलेला आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगरातील राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत, निम शासकीय कर्मचारी आहेत, त्यांना खरं तर हा आदेश लागू करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी गोपाळकालाची जी सुट्टी जाहीर करण्यात आली होती ती आता रद्द करून रक्षाबंधनची शुक्रवारी असलेली सुट्टी जी आहे ती देण्यात आलेली आहे। वैदेही, तसं बघायला गेलं तर दहीहंडी ही महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा सण आहे, मात्र तो रद्द करून दुसरी सुट्टी देण्यात आलेली आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।